प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय कार्यालय वनी यांच्या वतीने शासकीय मैदान वनी येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स TDRF मधील मुख्य क्षेत्रीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मुस्कान परवीन जलील सय्यद यांना सन 2025-26 मधील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या हस्ते व तहसीलदार निखिल धुर्दर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमास मंचावर वनीचे आमदार संजय देरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दडवे, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन गाडे, माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती। TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी या पदावर कार्यरत असताना मुस्कान सय्यद यांनी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे। पुणे येथे युनिसेफ व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य निर्मिती कार्यशाळेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वाचन साहित्यात त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। कोविड-19 महामारीच्या काळात वनी तहसील प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना यापूर्वीही प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच गेल्या 5 वर्षापासून यवतमाळ जिल्हा व वनी तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, आपत्ती व्यवस्थापन, देशभक्तीविषयक जनजागृती, आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे आदी सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सक्रिय सहभाग घेत असून इतरांनाही सामाजिक व राष्ट्रकार्य करण्यासाठी प्रेरित करीत आहे। या सन्मानाचे श्रेय TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड, सहाय्यक संचालिका श्रीमती रुपाली राठोड, संपूर्ण TDRF परिवार तसेच सय्यद परिवार यांना देत असल्याचे मुस्कान सय्यद यांनी सांगितले।